कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. मी जीप घेतली तेव्हापासून महाराष्ट्रात टूरला सुरुवात झाली. मी मुंबईहून निघायचो. तिथून इगतपुरी, नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे पूर्ण करून माझ्या मामाकडे म्हणजे मलकापूरला मुक्काम असायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी निघून बुलढाणा करून मग अकोला, अमरावती, वर्धा आणि तिथून नागपूरला रात्रीचा मुक्काम असायचा. दुसऱ्या दिवशी नागपूर आटपून आनंदवनात माननीय श्री बाबा आंबेडकरांकडे मुक्काम ठोकायचो. कधी बाबा भेटायचे तेव्हा त्यांचे अनुभव ऐकण्यात 3-4 तास आम्ही रंगून जायचो. तीर्थरूप सौ साधनाताई अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बोलायचा. मग तिथे अनिल सध्या काय करतो किंवा यदुनाथ काका यांनी धंद्याला कशी मदत केली याविषयी दोघांशीही गप्पा व्हायच्या. कधी तीर्थरूप बाबा आनंदवनात नसतील तर मग सौ साधनाताईंशीच गप्पा व्हायच्या. माझ्या तरुणपणी बाबांकडे जाणे ही एक पर्वणीच असायची आणि मी ती अवश्य साधण्याचा प्रयत्न करायचो. आजही माननीय बाबा त्यांच्या नेहमीच्या पांढऱ्या शर्टात आणि माननीय साधनाताई पांढऱ्या साडीत उभ्या असलेल्या मला भासतात. मग मी कुठेही असो त्यांचा प्रेमळ सहवास आजही मला हवाहवासा वाटतो. आनंदवनातून दुसऱ्या दिवशी मी बाहेर पडायचो. ते थेट चंद्रपूरला जायचो. तिथून यवतमाळ, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद करून मग अहमदनगर, सोलापूर, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, सातारा, पुणे, पिंपरी, लोणावळा आणि शेवटी पुन्हा मुंबई असा 18 ते 20 दिवसांचा टूर प्रोग्राम असायचा. या 20 दिवसात मग सगळ्या जिल्ह्यातल्या वर्तमानपत्राच्या संपादकांना भेटणे हा माझा रात्रीचा कार्यक्रम असायचा. त्यावेळी म्हणजे 1983 मध्ये स्वतः संपादकच रात्री हजर राहून वर्तमानपत्र प्रसिद्ध करत असत. नागपूरला श्री विजय दर्डा, औरंगाबादला श्री राजन दर्डा या बंधूंची मी नक्कीच भेट घेत असे.
त्यांच्याशी गप्पा व्हायच्या. गावकरी, ऐक्य, नवसंदेश, आपला महाराष्ट्र, मातृभूमी, सकाळ, केसरी, पुढारी, मराठवाडा, लोकमत, संचार, समाचार आणि असंख्य दैनिकांना मी भेटी देत असे. संपादकांशी गप्पा होत मी त्यांना माझे धंद्यातले अनुभव सांगत असे आणि तेही सर्व अनुभव आपुलकीने, सहानुभूतीने ऐकत असत. मी या 20 दिवसात अनेक मंदिरांनाही भेटी देत असे. अर्थात हा उपक्रम रात्रीच व्हायचा. पुण्याला गोरणी महाराजांचा आश्रम, पंढरपूरचे विठोबा, शेगावचे गजानन महाराज, नाशिकला भटजी महाराजांची समाधी, कोल्हापूरला महालक्ष्मी टेम्पल, औंढ्या नागनाथ, पळी वैजनाथ, साईबाबांची शिर्डी अशा अनेक मंदिरांना मी भेटी दिल्या. मंदिरात मी स्वतःसाठी काहीच मागत नसे. सगळ्यांना सुखात ठेव, आयुष्यात निराशा देऊ नकोस आणि सगळ्यांना जे जे हवे ते ते मिळू दे, हीच प्रार्थना मी सगळ्या मंदिरात केली. आणि माझ्या मते परमेश्वराने ज्याला त्याला हवे ते सर्व काही दिले. या टूर्समध्ये नातेवाईकांचा सहवास मला लाभला. त्यांच्या घरीही मी राहत असे. पुण्याला श्री यदुनाथ थत्ते म्हणजे माझे काका, सौ मैनाबाई रानडे, साताऱ्याला डॉक्टर पेंढारकर, कोल्हापूरला मुंबईच्या श्री दिलीप देशपांडेचा भाऊ, अकोल्याला पुष्पाताई आणि भालचंद्र खाडिलकर, मलकापूरला माझे मामा माधव आणि मधुकर, औरंगाबादला मावशी सुमी अशा कितीतरी नातेवाईक आणि मित्रांनी मला सहाय्य सहकार्य दिले. त्यातल्या कित्येकांचे तर आता निधन झाले आहे, पण मला आजही त्यांची आठवण नियमित येते आणि त्यांनी दिलेला धीर, केलेले उपकार मला अजूनही आठवतात. इंडो जर्मन फार्मास्युटिकल्सच्या सुरुवातीच्या दिवसात ज्यांनी मदत केली, सहकार्य केले, त्यांची आठवण आजही माझ्या मनात कायम आहे. श्री दिलीप देशपांडे हा माझा मोठा भाऊ श्री सुधीर याचा खास मित्र. दिलीपने मला इंडो जर्मनच्या सुरुवातीच्या काळात प्रचंड मदत केली. GPO समोर मिंट रोडवर त्याचे MTNL चे ऑफिस होते. तिथे तो इंजिनियर होता. शिवाय MTNL चे कर्मचारी युनियनचे कामही तो मन लावून करायचा. माझ्या घरी फोन नव्हता, तो घेणेही आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हते. मग मी कामाचे फोन करायला दिलीपच्या ऑफिसात जाऊन बसायचो. दिलीप त्याच्या टेबलवर असलेल्या 4-5 फोनपैकी एक मला द्यायचा आणि माझी कामे त्या फोनवरूनच चालू व्हायची. त्यावेळी फोन डायल करायला लागत. शिवाय एकदा फोन केला आणि तो लागला नाही की रिडायल करायची सोय उपकरणाला नसायची. माझे 5-6 फोन तर रोज व्हायचे. त्याला तासभर तरी लागायचा. दिलीपनी ही फॅसिलिटी मला दिली म्हणूनच उद्योजक म्हणून मी आज उभा राहू शकलो असं मला वाटतं. पुढे अनिलला पत्रकार म्हणून प्रायोरिटीवर फोन मिळाला. त्याने फोन मला लागतो म्हणून विक्रोळीच्या घरी गेलेला, स्वतःच्या घरी फोन नसताना. मग मात्र मी दिलीपला त्रास देणे बंद केले. प्रवासातला दुःखद अनुभव. इंडो जर्मनच्या टूरमध्ये वेगवेगळे अनुभव घेतले. त्यातला हा एक जीवाला चटका लावणारा आणि जगाविषयी वास्तव दर्शवणारा आणि कोमेजून टाकणारा अनुभव होता. एकदा मी रेल्वेने निघालो होतो.
संध्याकाळचे 4 वाजले होते. दादर स्टेशनवर लोकांची गर्दी उसळली होती. दादर नागपूर एक्सप्रेस सुटायला काही मिनिटांचाच अवधी उरला होता. बायका मुलांसह प्रवास करणारे प्रवासी जाऊन सीटवर जागा पकडून बसले होते. खिडकीतूनच निरोपांची देवाणघेवाण चालू होती. एकटे प्रवास करणारे माझ्यासारखे तरुणही ही सारी गडबड तटस्थपणे पाहत होते. एवढ्यात गाडीला सिग्नल मिळाला. गाडीने भोंगा वाजवत आता मी चालले चा इशारा सगळ्यांना दिला. मी डब्यासमोरच उभा होतो. गाडी हलताच मी डब्यातून आत शिरलो आणि सीटच्या दिशेने निघालो. सीट क्रमांक 54. माझा शोध लवकरच संपला. समोर 55 वर्षाचे दिसणारे एक हसरे काका बसले होते. मला या त्यांच्या हसण्यातही एक कारुण्य भासले. या थत्ते साहेब बसा, काकांनी स्वागत केले. माझे नाव या सद्गृहस्थांना कसे माहिती याचे मला आश्चर्य वाटले. अरे वा, माझं नाव तुम्ही बरोबर ओळखलात, कसं काय बुवा, मी त्यांना विचारलं. काका पुन्हा हसले आणि म्हणाले, अहो असं काय करता, रेल्वेच्या आरक्षणच्या आतमध्ये माझ्या शेजारी कोण येणार म्हणून बघितलं तर तुमचं नाव होते. त्यावरून तुम्ही सीट क्रमांक 54 शोधत आलात तेव्हा तुम्हीच थत्ते असणार अशी खात्री वाटली. मला काकांचं कौतुक वाटलं. सगळ्या गडबडीत आपल्या शेजारी बसणाऱ्या माणसाचे नाव पाहायचे, लक्षात ठेवायचे आणि हसून ओळख दाखवायची हे आम्हा साऱ्या मुंबईकरांना नवीन होते. मी शिवाजी मोरे वर्ध्याच्या घरी चाललोय. मुंबईत एका कार्यक्रमाला आलो होतो. काकांनी मला माहिती दिली. मला काकांची पूर्ण माहिती थोड्याच वेळात मिळाली. शिवाजी मोरे वर्ध्याजवळच्या एका गावात 20 वर्षे शिक्षक म्हणून रोज 15-16 तास काम करत होते. शिक्षकाच्या पेशात आदर्श काम करून आता उपमुख्याध्यापक पदी विराजमान झाले होते. 20 वर्षाच्या शिक्षकी कारकिर्दीत त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांसाठी प्रचंड काम केले होते. त्यांचे काही विद्यार्थी शालांत परीक्षेत मेरिट लिस्टमध्ये आले होते, तर काही 12वीच्या परीक्षेत 90-95% गुण मिळवून मेडिकल किंवा इंजिनिअरिंगलाही गेले होते. खादीचे कपडे, साधी राणी, ओठावर हास्य तर डोळ्यात कारुण्य आणि अस्वस्थता. मोरे गुरुजींची कामाची तडप पाहून मला त्यांच्याविषयी आदर वाटू लागला. सर, मला सांगा, मुंबईत कोणत्या कामासाठी आला होतात? मी गुरुजींना नम्रपणे विचारलं. गुरुजी क्षणभर थिजलेले वाटले. त्यांनी बरोबरची बॅग थोड्या विचारानं उघडली आणि आतून प्रशस्तीपत्र, सोनेरी पदक, शाल आणि एक श्रीफळ माझ्या हातात दिलं. मी ते पाहिलं. अरे वा, तुम्हाला महाराष्ट्र शासनातर्फे आदर्श शिक्षक म्हणून सन्मान मिळाला. ग्रेट, मनापासून तुमचे अभिनंदन. एवढ्या वेळात काय सांगितलं नाहीत? मी उद्गारलो. सरांचे काम आधीच ऐकले होते. त्यांचा शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव झाला आहे, ही माझ्याकरता आनंदाची बातमी होती. गुरुजींशी अशा अनेक विषयांवर गप्पा सुरू झाल्या. गुरुजींनी त्यांच्या आयुष्यातले अनेक चांगले वाईट प्रसंग मलाही सांगितले. मीही त्यांच्या हकीकती उत्सुकतेने ऐकल्या. माझ्या आयुष्यातले किस्सेही त्यांना ऐकवले. थोड्या वेळानंतर घड्याळात पाहिले. अरे,
8 वाजले म्हणत त्यांनी मोठा डबा पिशवीतून काढला. थत्ते, चला जेवायला बसूया, काका म्हणाले. अहो, पण मी पुढच्या स्टेशनला उतरून काहीतरी खाणार आहे, मी उद्गारलो. अहो, असे कसे चालेल? मी दोघांना पुरेल एवढे जेवण आणले आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी, गुरुजी म्हणाले. मला रात्री जास्त जेवण लागत नाही, मी म्हणालो. गुरुजींनी जेवणाचा डबा उघडला. डब्यात सर्वत्र सुग्रास जेवणाचा गंध पसरला. पोळ्या, भाज्या, उसळ, श्रीखंडाचे 2 पॅक्स, भात, वरण, एखाद्या पंक्तीला असावा असा सुंदर मेनू त्यांच्या डब्यात होता. अरे वा, तुमच्या मुंबईतल्या बहिणीनं प्रेमानं डबा दिलेला दिसतोय, मी उद्गारलो. हो हो, माझ्या बहिणीचा मी एकुलता एक भाऊ आहे ना, गुरुजींनी खदखदून हसत उद्गारले. पण त्या हसण्यामागेही कुठेतरी गुढतेची भावना मला जाणवत होती. गुरुजींच्या आग्रहाखातर मलाही त्यांच्याबरोबर जेवायला लागले. सुग्रास जेवणामुळे आता डोळ्यांवर सुस्ती यायला लागली. गुरुजी, 10 वाजले, आडवे होऊया का? मी बर्थवर चादर पसरत गुरुजींची परवानगी विचारली. अवश्य, मीही आडवा होतो, गुरुजी म्हणाले. दिवसभराच्या व्यापानंतर गाडीच्या धडधडत्या आवाजातही मला झोप लागली. बाकड्यावर पसरलेल्या चादरीतून बर्थचा लाकडी कडकपणा त्रास देत होता, तरीही डोळे उघडेना. डब्यातले दिवेही हळूहळू कमी झाले. जवळजवळ सगळा डबा झोपेच्या अधीन झाला. थत्ते, जरा उठता का? मला जायच्या आधी तुमच्याशी खरं खरं बोलायचंय. मध्यरात्रीनंतर गुरुजी माझ्याजवळ येऊन हळूच उद्गारले. अंधारातही गुरुजींच्या डोळ्यात पाणी आल्याचा मला भास झाला. मला गुरुजी मध्यरात्री उठवत का आहेत याचा बोध होईना. गुरुजी, काय झाले? वर्धा जवळ आले का? मी गुरुजींना विचारलं. थत्ते, मी आधीच शेगावला उतरतोय. गजानन महाराजांच्या आश्रमात जाऊन त्यांची माफी मागायला, माझ्या पापांपासून मुक्त व्हायला जातोय. तुमच्याशी सगळ्या गप्पा मारल्या, पण तुम्हाला खरं काही सांगितलंच नाही. ते सांगितलं पाहिजे म्हणूनच आता तुम्हाला त्रास देतोय, गुरुजी म्हणाले. 20-25 वर्ष विद्यार्थ्यांसाठी आयुष्य वेचणारे, आदर्श शिक्षकाचा सन्मान मिळवणारे मोरोजी गुरुजी कोणत्या पापापासून सुटका मिळवण्यासाठी शेगावला उतरत आहेत हे मला समजेना. इतर प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून गुरुजींनी हाताने धरून मला डब्याच्या उघड्या दरवाजापाशी नेले. थत्ते, मी माझ्याविषयी, माझ्या प्रचंड मेहनतीविषयी तुम्हाला खरे ते सांगितले. मला आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला हेही खरे, पण काय सांगू, हा पुरस्कार मिळवण्यासाठी माझे शिक्षक म्हणून काम थोडेही उपयोगी पडले नाही. आमच्या गावच्या आमदारांना दरवर्षी 2 शिक्षकांची नावे शासनाला कळवण्याचा अधिकार होता. विद्यार्थ्यांसाठी रोज 16 तास काम करूनही 20 वर्षानंतरही माझे नाव आदर्श शिक्षकासाठी पाठवले जात नव्हते. गावातले भिड्या ओढणारे, गांजाचे व्यसन असलेले, दारुडे 10वी पास शिक्षकही आमदारांच्या शिफारसीने आदर्श शिक्षक झाले. पण वर्षानुवर्षे माझा नंबर लागत नव्हता.
एकदा मी आमदारांना भेटलो. आधी आमदारांनी मला त्यांच्या वैयक्तिक कामाला लावले. 2-3 वर्षानंतर माझे नाव शासनाकडे पाठवण्यासाठी 10,000 रुपये लाचही मागितली. अनिच्छेने तीही मी दिली, पण तरीही माझा नंबर लागत नव्हता. माझं मन खूप अस्वस्थ होत होतं. रात्रभर झोप लागत नव्हती. स्वतःवरचा, जगावरचा विश्वास उडून चालला होता. माझी ही अवस्था माझ्या बायकोला पावेना. शेवटी धीर करून ती आमदारांना भेटली. आणि काय सांगू, पैसे खाण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या आमदाराने माझे नाव आदर्श शिक्षक म्हणून पाठवण्यासाठी माझ्या सुंदर सुशील बायकोला जबरदस्तीने एक रात्र त्यांच्यासोबत सरकारी गेस्ट हाऊसवर घालवायला सांगितली. मोरे गुरुजी ढसढसा रडत होते. मी त्यांना धीर देण्यासाठी खांद्यावर झोपटले. गुरुजी, शांत व्हा. आदर्श शिक्षक आहात. घरी जा. तुमच्या सौभाग्यवतींना हे सन्मानपत्र दाखवा. मी उद्गारलो. पण माझे मन या साऱ्या प्रकरणाने प्रचंड दुखावले. दूरवर स्टेशन दिसायला लागले. स्टेशन आले. गुरुजी अत्यंत खिन्नपणे खाली उतरले. खादीची पिशवी डब्यात विसरून. माझी बुद्धी, विचार करण्याची शक्ती संपली होती. डब्याच्या दांडीवर गुरुजींची खादीची पिशवी हताशपणे लटकत होती. आदर्श शिक्षकाचा पुरस्कार, सोनेरी पदक, शाल आणि श्रीफळ आता जणू अनाथ झाले होते. मी नागपूरला पोचलो. 3 दिवस माझे नागपुरात धंद्याचे काम चालू होते. 4थ्या दिवशी सकाळी हॉटेलच्या रूमच्या दरवाज्यातून पेपर आत सरकला. पहिल्या पानावरच आदर्श शिक्षक श्री शिवाजी मोरे यांचा फोटो छापला होता. आदर्श शिक्षकाची पत्नीसह आत्महत्या. आमदारांची आदरपूर्वक श्रद्धांजली. बातमीच्या धक्क्याने मी अश्रूंना वाट देत हताश होऊन बसलो होतो. रेडिओवर गाणे लागले होते. अर्थशून्य भाषेमध्ये हा कलह जीवनाचा, धर्मन्याय नीती सारा, खेळ कल्पनेचा.